आज आपण लिरिक्स एडिटिंग करणार आहोत, ते पण एकदम वेगळ्या पद्धतीने. एकदम बॅकग्राऊंड जो म्युझिक आहे त्याच्यानुसार करणार आहोत आणि आजचा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. तर आजसुद्धा आपली एडिटिंग लाईट मोशननेच होणार. ओके, त्यानंतर आपलं नेहमीसारखं प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आणि आपला जो रेशो आहे तो 4:5 असणार आणि क्रिएट प्रोजेक्ट, बाकी सगळं सेमच असणार. ओके, त्यानंतर परत प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आणि तुमचा जो ऑडिओ आहे तो तुम्हाला ॲड करायचा आहे. माझ्याकडे जो ऑडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ओके, हे गाणं आपलं ॲड झालं. आता त्यानंतर आपला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, त्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. मूव अँड ट्रान्सफॉर्म जाऊन त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. ओके, हे झाल्यानंतर आपल्याला या फोटोवर एक इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके, त्याआधी आपण यांचा टायमिंग वाढवून घेऊ. आता आपण इफेक्ट ॲड करू. तर आपला जो इफेक्ट तो स्विंग असणार आहे, तर हा ॲड केला आहे आपण. ओके, आपला जो फ्रिक्वेन्सी असणार तो आपल्याला कमी करायचा आहे. आपण 21 करू शकतो. ओके, त्यानंतर अँगल जो आहे आपला तो आपल्याला 3 करायचा आहे, -3 करायचा आहे. आणि जो आपला अँगल 2 आहे तो आपल्याला 3 करायचा आहे, 3.0 डिग्री करून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर जो आपला फेस आहे तो आपल्याला 0.30 करून घ्यायचा आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला सेट करायचं. आता बघा, जर तुम्हाला वाटलं तुम्ही फ्रिक्वेन्सी जी आहे ती थोडीशी कमी करू शकतात, जेणे काय होईल की ते स्लो फिरेल. तर आपलं एवढं स्लो नाही पाहिजे, म्हणून आपण 28पर्यंत ठीक आहे. ओके, हे झाल्यानंतर आपल्याला लिरिक्स ॲड करायचे. तर पहिले आपण मार्क करून घेऊ की आपल्याला कितपर्यंत काय पाहिजे. ओके, पहिली लिरिक्स आपली इथपर्यंत आहे. इथपर्यंत पहिला आपली जी पहिली ती ॲड करून घेऊ. त्यांचा आपला फॉन्ट आहे तो बघा लिहिलेला आहे, तो असणार आहे. आपला जो कलर आहे तो ब्लॅक असणार आहे. ओके, अशा प्रकारे सेट करायचं आणि त्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जायचं आणि त्याची साईज वाढवून घ्यायची आहे. ओके, अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे, त्याचा टायमिंग इथपर्यंत वाढवून घ्यायचा. ओके, हे झालं आपलं सेट. त्यानंतर आपलं इफेक्ट ॲड करायचं आहे. इफेक्ट आपला असणार आहे डायरेक्शन ब्लर. हा बघा, हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे स्टँडर्ड सेटिंगवरून. ओके, ते सिलेक्ट केल्यानंतर आपलं स्टार्टिंगला यायचं एक की ॲड करायची आहे. त्यानंतर परत एक की ॲड करायची थोडंसंच पुढे. त्यानंतर एकदम लास्टला एक की ॲड करायची आहे आणि त्याच्याच थोडंसं पुढे एक की ॲड करून द्यायची. ओके, या कीला आपण थोडंसं इथं घेऊ. ओके, अशा प्रकारे की ॲड करून घ्यायची. आपली जी फर्स्ट जी आहे ना ती आपल्याला 0.08 ठेवायची आणि जी सर्वात लास्ट जी आहे ना तीसुद्धा आपल्याला 0.08 ठेवायची आहे. ओके, त्यानंतर आपली जी सेकंड आहे ना ती आपल्याला 0.00 ठेवायची आहे आणि जी सेकंड लास्ट आहे ती पण आपल्याला 0.00 ठेवून द्यायची आहे. आता बघा, ते इथून आहे, सॉरी. म्युझिक वाजला तर इथे पण अशा प्रकारे ब्लर झालं. तर असंच आपलं ओके, तर आपले हे इथे हे बाय मिस्टेक झालं, हे करू. तर अशा प्रकारे परत तुम्हाला इथून
डुप्लिकेट करून घ्यायचं आहे आणि इथे सेट करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आपला टायमिंग कशाप्रकारे कट करता येतो, याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. पहिला याच्यावर क्लिक करायचं आणि टायमिंगनुसार याला कट करून घ्यायचं. ओके, इथपर्यंत कट होईल. मग तुम्हाला पहिल्या व्हिडिओत बघितलं असेल अशा प्रकारे आपण टायमिंग कट केलं, डुप्लिकेट केलं. तर पुढचं जे लिरिक्स आहे ते पण तुम्हाला अशा प्रकारे एडिट करून घ्यायचं आहे. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओसाठी रेडी राहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अमेझिंग इफेक्टसाठी रेडी राहा.